सदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. सच्चित आणि आनंद याचा विचार करत असताना जे आनंद प्रकरण आहे त्या आनंदामध्येही सुरुवातीला योगानंद अर्थात आनंद एकच आहे, पण एकच आनंद उपलब्धीची साधनं अनेक आहेत. त्या आनंदाच्या प्राप्तीकरता ध्यानाचा आश्रय घेतला असेल, योगाचा आश्रय घेतला असेल तर त्या आनंदाला योगानंद असं म्हटलं. 11व्या प्रकरणामध्ये तोच ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्याकरता नवारे पत्युः कामाय पतिप्रिय भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भवती या श्रुतीचा विचार करून जे काही गौणात्मा आहेत, मिथ्यात्मा आहे, यांच्यावरची प्रीती दूर करून आत्मस्वरूपाचं अखंड चिंतन करणं आणि त्याद्वारा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं याला आत्मानंद असं म्हटलेलं आहे. आणि आता यानंतर ब्रह्मानंदे अद्वैतानंद हा, तर तो जो काही आपण 12व्या प्रकरणामध्ये आत्मानंद पाहिला तर हा आत्मानंद ब्रह्मानंदच आहे, अर्थात तो अद्वैतानंदच आहे, तो अद्वैत स्वरूपच आहे. तिथं एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन अशी स्थिती आहे. आणि ती कशी आहे, केवळ स्वरूप कसं आहे, ती द्वैताचा अभाव कसा आहे, हा विचार करण्याकरता या प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे. ब्रह्मानंदे अद्वैतानंदा. शंकाशी पहिल्यांदाच ननु आनंदस्त्रिविधो ब्रह्मानंदो विद्यासुखम तथा विषयानंदा इति प्रथमाध्याये आनंदत्रयमेव प्रतिज्ञाय द्वितीयाध्याये तदतिरिक्त आत्मानंद निरूपणात तद्विरोधो जायते इति आशंक्य आह. शंका अशी घेतली, तुम्ही 11व्या प्रकरणामध्ये बोललात की आनंद त्रिविध, 3 प्रकारचा आनंद आहे. एक पहिला आहे ब्रह्मानंद, दुसरा आहे विद्यानंद, विद्यासुख म्हणजे विद्यानंद, आणि तिसरा आहे विषयानंद. असे इति प्रथमाध्याय अर्थात 11व्या प्रकरणामध्ये आनंदाचं जे प्रथम अध्याय अर्थात 11व्या अध्यायामध्ये आनंदत्रयम प्रतिज्ञाय 3 प्रकारच्या आनंदाची प्रतिज्ञा करून तुम्ही 3 आनंद सांगण्याच्या ऐवजी जो 12वं प्रकरण आहे त्या 12व्या प्रकरणामध्ये अर्थात द्वितीय अध्याय तद अतिरिक्त या तिघाहूनही अतिरिक्त आत्मानंदाचं निरूपण केलं. म्हणून तद्विरोध हो जायते. तद्विरोध म्हणजे तुम्ही जी काही पहिल्या अध्यायामध्ये 11व्या प्रकरणामध्ये प्रतिज्ञा केली होती की आम्ही ब्रह्मानंदाचं, विद्यानंदाचं आणि विषयानंदाचं प्रतिपादन करणार आहे, तर ते न सांगता दुसरंच अर्थात आत्मानंदाचं तुम्ही प्रतिपादन केलं आणि त्यामुळे तुम्ही जी काही पहिली प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञेला विरोध जायते, विरोध उत्पन्न होतो. इति आशंक्य, अशी शंका घेतली असता निरूपण करतात बाबा जो काही आत्मानंद सांगितला तर तो आत्मानंद काही वेगळा नाही, आत्मानंद हा ब्रह्मानंदच आहे याविषयी प्रतिपादन करतात. श्लोक क्रमांक आहे, प्रकरण आहे 13वं, श्लोक क्रमांक आहे 1. योगानंद पुरोक्तो यः योगानंद पुरोक्तो यः योगानंद पुरोक्तो यः योगानंद पुरोक्तो यः स आत्मानंद ईश्यता स आत्मानंद ईश्यताम् स आत्मानंद ईश्यताम् स आत्मानंद ईश्यताम्. कथं ब्रह्मत्वमेतस्य कथं ब्रह्मत्वमेतस्य कथं ब्रह्मत्वमेतस्य
कथं ब्रह्मत्वमेतस्य सद्वयस्येति च शृणु सद्वयस्येति चेच्छृणु सद्वयस्येति चेच्छृणु सद्वयस्येति चेच्छृणु योगानन्दः पुरोक्तो यस् स आत्मानन्दयिष्यतां कथं ब्रह्मत्वमेतस्य सद्वयस्येति चेच्छृणु योगानन्दः पुरोक्तो यस् स आत्मानन्दयिष्यतां कथं ब्रह्मत्वमेतस्य सद्वयस्येति चेच्छृणु योगानन्दः पुरा उक्तः यः सः आत्मानन्दः इष्यतां कथं ब्रह्मत्वम् एतस्य सद्वयस्य इति चेत् शृणु यः पुरा उक्तः योगानन्दः सः आत्मानन्दः इष्यतां सद्वयस्य एतस्य ब्रह्मत्वं कथम् इति चेत् शृणु यह पुरा युक्तः योगानंदः शंका अशी घेतली 3 आनंदाचं प्रतिपादन करणार होते. तत् सोडून 11व्या प्रकरणामध्ये योगानंद म्हटला. योगानंदही या तिघामध्ये येत नाही. त्यानंतर 12व्या प्रकरणामध्ये आत्मानंद म्हटला. तोही या तिघामध्ये येत नाही. विरोधी अर्थाचं तुम्ही प्रतिपादन करतायत त्याकरता उत्तर देतायत की यह पुरा उक्तः योगानंदः जो पूर्वी आम्ही सांगितलेला योगानंद 11व्या प्रकरणामध्ये तर तो योगानंद तो ब्रह्मानंद आहे ते त्याच प्रकरणामध्ये प्रतिपादन केलं. योगानंद हा ब्रह्मानंदच आहे. मग जो योगानंद आहे सह आत्मानंद इष्यताम जो योगानंद आहे तोच आत्मानंद आहे असं मानावं. मग योगानंद ब्रह्मानंद सांगितलंच पाठीमागे. मग योगानंद आत्मानंद आहे अर्थात योगानंद जर ब्रह्मानंद असेल तर आत्मानंद काय असेल ब्रह्मानंदच आहे. पूर्वी योगानंद ब्रह्मानंद असं सांगून गेले आणि आता शंका अशी आली की आत्मानंदाविषयी शंका आली की तुम्ही प्रतिज्ञा केली होती आम्ही ब्रह्मानंद सांगणार विद्यानंद सांगणार आणि विषयानंद सांगणार पण त्या तिघा आनंदामध्ये ह्या आत्मानंदाचा समावेश होतोय का होत नाही. त्याकरता सांगतात की यह पुरा उक्तः योगानंदः जो आम्ही पूर्वी योगानंद सांगितला तर तो योगानंद ब्रह्मानंद आहे मागे सांगितलं परंतु आता जो योगानंद सांगितला तोच आत्मानंद आहे. जो योगानंद आहे तोच आत्मानंद आहे म्हणून काय ठरलं योगानंद ब्रह्मानंद आहे म्हणून आत्मानंद हाही काय ठरेल ब्रह्मानंदाच आहे. आत्मानंद इष्यताम या ठिकाणी एवढंच सांगितलं. ठीक आहे सांगणार आहे पुढे ती गोष्ट. योगानंद सह जो योगानंद आहे तो आत्मानंद इष्यताम जो योगानंद आहे तो आत्मानंद आहे असं मानावं. मग शंका अशी आली अहो हा जो आत्मानंदाचं प्रतिपादन करत असताना तुम्ही आत्मा गौणात्मा मिथ्यात्मा आणि मुख्यात्मा अर्थात मुख्यात्माला काय झाले प्रति आहेत ना सापेक्ष आहेत. मग तो का द्वैतासहित झाला. सद्वयस्य एतस्य एतस्य नाम आत्मानंदस्य द्वैतासहित असणारा जो आत्मानंद तो ब्रह्मत्वम कथम त्याला ब्रह्मत्व कसं येईल कारण तिथं गौणात्मा आहे मिथ्यात्मा आहे जगत आहे हे सगळे असताना तर तो त्याला ब्रह्मत्व कसं वर येऊ शकेल अशी शंका आली. तर शृणू ऐक तुला सांगतो आम्ही तू ऐक. यथा प्रतिज्ञातस्य ब्रह्मानंदस्य योगजन्य साक्षात्कार विषयत्वेन योगानंदत्वं निरुपाधिकत्वेन निजानंदत्वं च व्यवहृतं तथा तस्य एव गौणमिथ्या मुख्यात्म विवचनेन अवगम्यत्व विवक्षया आत्मानंदत्वम अभिहितम इति भावः. यथा ज्याप्रमाणे प्रतिज्ञातस्यैव ब्रह्मानंदस्य ब्रह्मानंदम ते प्रवक्ष्यामि ज्ञात्वा ब्रह्मानंद तुम्हाला प्रतिपादन करतो की तो जाणला असता सर्व दुःखाची शोकाची निवृत्ती होते अशी प्रतिज्ञा केली होती. मग प्रतिज्ञातस्य ब्रह्मानंदस्य ज्याची प्रतिज्ञा केली असा जो ब्रह्मानंद आहे तोच प्राप्त करून घ्यावायचा आहे परंतु घेत असताना त्याच्या प्राप्तीची काही साधनं आहेत ती भिन्न भिन्न आहेत म्हणून म्हणतात प्रतिज्ञातस्य एव जे काही सुख प्राप्त करून घ्यायचे ब्रह्मानंद रूप सुख
तर ते प्राप्त करून घेण्याकरता साधन कोणतं आहे? योगजन्य साक्षात्कार विषयत्वेनं तोच ब्रह्मानंद योगाच्या माध्यमातून अष्टांग योग म्हणा ध्यान योग म्हणा, तर त्याद्वारा साक्षात्काराचा विषय रूपानं जो विषय होतो जो ब्रह्मानंद, त्यालाच आम्ही योगानंदत्व असं म्हटलेलं आहे. वास्तविक आहे काय? तो ब्रह्मानंदच आहे, पण ध्यानाच्या द्वारा विषय झाला, तो ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली, म्हणून त्याला आम्ही योगानंद असं म्हटलं. जो काही ब्रह्मानंद आहे तोच निरुपाधिकत्वेनं, जिथं कोणतीच उपाधी नाही, असा जो आनंद आहे त्याला निजानंदत्वमचे व्यवहृतम, त्याला आम्ही निजानंद असं म्हटलं. असा व्यवहार काल त्या ठिकाणी असते. एकच ब्रह्मानंद आहे, त्यालाच योगानंद म्हटलं, त्यालाच निजानंद असं म्हटलं. ही जशी गोष्ट आहे तथा त्याचप्रमाणे तस्य एव, तस्य नाम ब्रह्मानंदस्य एव, तो ब्रह्मानंद सांगत असताना त्याचं गौण मिथ्या मुख्यात्मा विवचनेनं तोच ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्याकरता पहिल्यांदा ध्यानयोग अवलंबला, निरुपाधिक स्थिती अवलंबी स्थिती स्थिर झाला, त्यावेळेस त्याला निजानंद असं म्हटलं. आणि ज्या वेळेस हा विचार केला, हा गौणात्मा जो आहे, हे पुत्र भार्याधिक जे आहे गौणात्मा आहे, देहाधिक हे मिथ्यात्मा आहे, आणि मुख्य प्रीती जी आहे हे प्रत्येकात्म्याच्या ठिकाणी आहे, असा जो विचार मुख्यात्मा विवेचनेनं, या विचाराच्या द्वारा अवगम्यत्व विवक्षया, जाणण्याच्या विवक्षेनं त्याला आम्ही आत्मानंदत्वम अभिहितम, त्यालाच आम्ही आत्मानंद असं म्हटलं. म्हणजे आत्मानंद कोण आहे? हा ब्रह्मानंदच आहे. जो ब्रह्मानंद त्याला योगाच्या द्वारा साधना केली असता, ध्यानाच्या द्वारा विषय केला असता, त्याला योगानंद म्हटलं. निरुपाधिक रूपानं त्या ब्रह्मानंदालाच निजानंद असं म्हटलं. आणि गौणात्मा मिथ्यात्मा मुख्यात्मा या विचाराच्या द्वारा ज्या प्रत्येकात्म्याचा साक्षात्कार होतो त्यालाच ब्रह्मानंद असं म्हणतात. अर्थात तिन्ही आनंद कोण आहेत? ब्रह्मानंद स्वरूपाचे. म्हणून आम्ही जी प्रतिज्ञा केली, ब्रह्मानंदम ते प्रवक्ष्यामी, आणि त्याला जाणला असता ज्ञात्वा अशेष अनर्थ व्रातम हित्वा सुखा येते, अनर्थाची निवृत्ती होऊन सुखस्वरूपाची परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते. या प्रतिज्ञेमध्ये काही भंग झाला का? काही भंग झाला नाही. पा ननु पुन्हा शंका घेतली, तुम्ही आता म्हटलात की आत्मानंद हा ब्रह्मानंदच आहे, परंतु ननु सजातीयात गौणात्मनः पुत्रभार्यादेहे मिथ्यात्मनः देहादेहे विजातीया आकाशादेश्च विभिन्नस्य सद्वयस्य आत्मानंदस्य प्रथमाध्यायोक्ता अद्वितीय योगानंद रूपता न संभवती ती शंकते. शंका अशी घेतली, तुम्ही म्हटलात की द्वितीय प्रकरणात सांगितलेला जो आत्मानंद तो ब्रह्मानंदाचा आहे, परंतु तो होऊ शकत नाही, याविषयी शंका आहे. सजातीय का होऊ शकत नाही हे तू सांगितला, कारण सजातीय त्याला आहेत. कोण? गौणात्मनः, गौणात्मा असणारे पुत्र भार्या देहे. गौणात्मा कोण आहेत? पुत्र असेल, भार्या असेल, त्यांना गौण रूपानं आत्मा असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे मिथ्यात्मा असणारे देहादी, यांना मिथ्यात्मा असं म्हटलं. त्याचप्रमाणे त्या देहादिकांना विजाती असणारे आकाशादेह, आकाशादिक विभिन्नस्य, असे भिन्न भिन्न पदार्थ विद्यमान असताना विभिन्नस्य सद्वयस्य, असा हा जो काही आत्मा आहे, आत्मानंद सांगत असताना जो तुम्ही आत्मा प्रतिपादन केला, हा द्वैतानं सहित आहे. कारण का? तिथं पुत्र भार्यादी आहेत, देहादी मिथ्या पदार्थ आहेत, त्याचप्रमाणे विजातीय असणारे आकाशादिक देखील आहेत. या सर्वांनी त्या प्रत्येक आत्म्याला आत्माद्वैत निर्माण केलं. म्हणून द्वैतानं सहित असणारा जो आत्मानंदस्य, जो आत्मानंद आहे, प्रथमाध्यायोक्ता सद्वयस्य आत्मानंदस्य, अशा आत्मानंदाचा प्रथम अध्यायोक्ता, प्रथम अध्यायामध्ये सांगितलेला की जो अद्वितीय असा योगानंद आहे, तिथं कोणतंही द्वैत नाही. समाधीमध्ये कोणतं द्वैत आहे का? स्वरूपाच्या ठिकाणी कोणतं द्वैत आहे का? कोणतंही द्वैत नाही. म्हणून प्रथम अध्याय अर्थात योगानंद प्रकरणामध्ये सांगितला गेलेला जो अद्वितीय योगानंद रूपता, तिथं कोणतंही द्वैत नाही, असा असणारा अयोगानंद रूपता न संभवती, अर्थात ह्या आत्मानंदाला योगानंद रूपता संभवू शकत नाही. का संभवू शकत नाही? त्याचा हेतू सांगितला, ते अद्वैत स्वरूप आहे, आणि आत्मानंद हा द्वैत आहे. कारण तिथे मिथ्यात्मा, गौणात्मा, त्याचप्रमाणे विजाती असणारे आकाशादी सृष्टी आणि द्वैत यांच्या द्वैताने युक्त आहे. त्यामुळे आत्मानंद हा योगानंद होऊ शकत नाही. तुम्ही जी प्रतिज्ञा केली आत्ताच
की जो योगानंद सांगितला तो आत्मानंद आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही, अशी शंका घेऊन सांगतात. सद्वयस्य एतस्य ब्रह्मत्वम कथम, द्वैत सहित असणाऱ्या ज्या आत्मानंदाचं ब्रह्मत्व कसं काय बरं, त्याच्याविषयी सांगतात पहा. सजातीयत्वेन अभिमतस्य गौणात्मनः पुत्रादेः मिथ्यात्मनः देहादेः च तैतरीयश्रुत्या अभिहित जगदन्तपातित्वात् आकाशदेः च जगतः आत्मानंद अतिरेकेन असत्वात् च अद्वितीय ब्रह्मरूपता तस्य घटते इति सौबहुमानम उत्तरम आह. सजातीयत्वेन अभिमतस्य, तू ज्यांना सजातीय असं म्हणतोस, असे देहात्मा म्हणजे मिथ्यात्मा, मुख्यात्मा, विजातीय सृष्टी असं अभिमतस्य कोण, गौणात्मन पुत्रादेह, गौणात्मा जे पुत्रभारी आदी असतील, मिथ्यात्मा असणारे जे देहादी असतील, हे सगळेच तैतरीय श्रुत्या अविहित जगदंत पातित्वात, तैतरीय श्रुतीमध्ये ज्या जगताची उत्पत्ती सांगितली, आत्मन आकाशात संभवतः, आकाशात वायू, वायोरग्निरग्निरापः अद्भ्या पृथ्वी, ही जी काही सृष्टीची उत्पत्ती सांगितली, सृष्टी सांगितली, ह्या सृष्टी अंतर्गतच, सृष्टीमध्येच ह्या गौणात्मा आणि मिथ्यात्वाचा, मिथ्याधिक आत्मा जो आहे त्यांचा समावेश होतो. तैतरीय श्रुती अविहित म्हणजे सांगितले गेलेले जगत, त्या जगताच्या अंतर्गतच ही जे काही आकाशादी विजातीय सृष्टी असेल, त्याचप्रमाणे देहाधिक मिथ्यात्मा आणि पुत्रभारी आदी गौणात्मा यांचा समावेश होतो. आकाशादे हे जगत, आकाशाधिक जगत आहे, तर संपूर्ण जगत आत्मानंद अतिरेकेन असत्वात, आत्मानंद जो आहे तर त्या आत्मानंदा वाचून यांचा अभाव आहे. असत्वात का बरं असत आहे, कारण अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते, कारण सर्व आत्मस्वरूपावरतीच हे अध्यस्त आहेत. संपूर्ण जगतच आत्मस्वरूपावर अध्यस्त असल्या कारणानं जसं जगताला परमात्म्या वाचून स्वतंत्र कोणतीही सत्ता नाही, अस्तित्वच नाही, नाही ते नाहीच आहे, त्याप्रमाणे हे सर्वच जगत जर आत्मानंद स्वरूपापासून उत्पन्न होत असेल तर त्या आत्मस्वरूपा वाचून या जगताला स्वतंत्र कोणतंही अस्तित्व नाही. मिथ्या पदार्थ तत्वता नसतोच किंवा अधिष्ठाना वाचून त्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं, म्हणून संपूर्ण जगतालाच आत्मानंदा होऊन स्वतंत्र अस्तित्व नसल्या कारणानं ते आत्मानंदाच्या ठिकाणी द्वितीयता उत्पन्न करू शकतील का? मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानाच्या ठिकाणी द्वैत निर्माण करू शकत नाही, कारण त्यांची सत्ता भिन्न आहे. भेद निर्माण करण्याकरता, द्वैत निर्माण करण्याकरता सत्ता कशी पाहिजे? समान पाहिजे, परंतु त्यांची सत्ता विजातीय असल्यामुळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेद द्वैत निर्माण करू शकत नाही. म्हणून म्हणतात जगत, असे जे आकाशादी जगत आहे तर संपूर्ण जगत आत्मानंदा अतिरेकेनं, आत्मानंद जो काही अधिष्ठान आहे, कारण आहे, त्याच्या वाचून त्यांचा अभावच आहे, कारणाच्या वाचून त्यांचा अभावच आहे. त्यामुळे हे जे काही एवढी काही कल्पित सृष्टी आहे, मिथ्यात्मा, गौणात्मा, हे सगळं जगत, आकाशाधिक सृष्टी, हे सगळे अद्वितीय ब्रह्मरूपता असत्वाच, काय आत्मानंद अतिरेकेन असत्वाच अद्वितीय ब्रह्मरूपता तस्य घटते, आणि त्यामुळे त्या आत्मानंदाच्या ठिकाणी अद्वितीय ब्रह्मरूपता घटू शकते, त्याला काही अडचण येत नाही, कारण जे काही आपण प्रतिपादन करतो आत्म्याहून भिन्न ते सगळे कल्पित आहेत, आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाचा काही हानी किंवा लाभ करत नाही, त्याच्यात भेद निर्माण करू शकत नाही. घटते इति, ही गोष्ट ते तो तर अधिष्ठान रूपच असतं, तत्व तर ते नसतं स्वरूपानं, अधिष्ठान रूपच आहे. अधिष्ठान रूपच असल्यामुळे एकच पदार्थाच्या ठिकाणी भेद निर्माण होईल का? भेद निर्माण होऊ शकत नाही. ही गोष्ट सबहुमानम उत्तरम आह, बहुमानानं त्याला उत्तर देतात. बाबा तुला पाहिजे ना उत्तराचं, की आत्मानंद हा अद्वितीय स्वरूप कसा आहे, द्वैताचा अभाव त्याच्या ठिकाणी कसा आहे, तर ऐक, तुला आम्ही सांगतो. आकाशादिस्वदेहान्तम् 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 तैत्तिरीयश्रुतिरितम् तैत्तिरीयश्रुतिरितं तैत्तिरीयश्रुतिरितं
तैत्तिरीयश्रुतीरितं जगन्नास्त्यन्यदानन्दा 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 दद्वैतब्रह्मता ततः दद्वैतब्रह्मता ततः दद्वैतब्रह्मता ततः दद्वैतब्रह्मता ततः आकाशादिस्वदेहान्तं तैत्तिरीयश्रुतीरितं जगन्नास्त्यन्यदानन्दा दद्वैतब्रह्मता ततः आकाशादिस्वदेहान्तं तैत्तिरीयश्रुतीरितं जगन्नास्त्यन्यदानन्दा दद्वैतब्रह्मता ततः आकाशादि स्वदेहांतम तैतरीय श्रुति ईरितम जगत नास्ति अन्यत आनंदात अद्वैत ब्रह्मता ततः तैतरीय श्रुति ईरितम आकाशादि स्वदेहांतम जगत आनंदात अन्यत न अस्ति ततः अद्वैत ब्रह्म रूपता अद्वैत ब्रह्मता. तर आत्मानंद हा अद्वैत स्वरूप कसा आहे याच्याविषयी प्रतिपादन करतात की तैतरीय श्रुती ईरितम तैतरीय श्रुतीमध्ये जे काही आकाशादी सृष्टीची जगताची निर्मिती सांगितली तरी संपूर्ण आकाशादी सृष्टी आकाशादी स्वदेहांतम आकाशादिकापासून तर स्वतःच्या देहापर्यंत मिथ्यात्मापर्यंत हे संपूर्ण काही जगत आहे इच्छावत जेवढं म्हणून काही जगत आहे हे संपूर्ण जगत आनंदात अन्यत न असती. जो काही आत्मानंद आहे आत्मानंदाहून भिन्न नाही. कारण का हे सगळे आकाशादिकापासून स्वतःच्या देहापर्यंत हे संपूर्ण काही इच्छावत जगत आहे हे सगळं कल्पित आहे मिथ्या आहे अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थ हा तत्वता अधिष्ठान रूपच असतो त्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं. या सिद्धांताला अनुसरून हे सगळे आनंदात अन्यत न असते प्रत्येक आनंदाहून ते भिन्न नाही त्यांना स्वतंत्र अस्तित्वच नाही. आणि त्यामुळे सर्वम यदायम आत्मा दुसरा कोणता पदार्थच नसल्या कारणानं ते मिथ्या पदार्थ अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत निर्माण करू शकत नाही. आणि त्याच कारणामुळे अन्यत न असते आणि ततः अद्वैत ब्रह्मरूपता म्हणून आत्मानंद हा अद्वैत ब्रह्मस्वरूप आहे त्या ठिकाणी द्वैताचा अभाव आहे. तस्माद् वा एतस्माद् आत्मनः आकाश संभूतः इत्यादिकया तैतरीय श्रुत्या जगत श्रुत्याभीतं जगत स्वकारणभूतात् आत्मानंदात् यतः अन्यत् पृथक् नास्ति अतः कारणात् तस्य आत्मानंदस्य अद्वितीयत्वम इति अभिप्रायः. आत्मानंद हा अद्वितीय स्वरूपच आहे. कसा आहे त्याच्याविषयी प्रतिपादन करतात. तस्माद् वा एतस्मात् अर्थात त्या ह्या म्हणजे ज्याचं वर्णन पहिल्यांदा मंत्राने प्रतिपादन केलेलं आहे त्याचंच वर्णन पुन्हा ब्राह्मण भागामध्येही आलेलं आहे. म्हणून त्या ह्या म्हणजे ब्राह्मण भागात सांगितल्या गेलेल्या आत्मनः आकाश संभूता श्रुती आहे की आत्मस्वरूपापासून आकाशाची पहिल्यांदा आकाशाची सृष्टी झाली आकाश उत्पन्न झालं. त्यानंतर आकाशात वायू आकाश म्हणजे आकाश तर जड आहे जडापासून जडाची उत्पत्ती होते का नाही. मग आकाश उपहित चैतन्य घ्यायचं. आकाश उपहित चैतन्यापासून वायूची उत्पत्ती झाली वायू उपहित चैतन्यापासून पुढे अग्नीची उत्पत्ती झाली असं ग्रहण करा. तर ही जे काही जगत तैत्रीय श्रुतीने सांगितलेलं आहे तर हे संपूर्ण जगत स्वकारणभूतात आत्मानंदात म्हणजे जगताचं कारण स्व म्हणजे जगत त्या जगताचं कारणस्वरूप जो आत्मानंद आहे त्या आत्मानंदाहून यतः अन्यत पृथक नास्ति. त्या आत्मानंदाहून ज्या अर्थी ते संपूर्ण जियावत जगत हे पृथक नाही त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही ते अधिष्ठान स्वरूपच आहे. अन्यत पृथक नास्ति अतः कारणात आणि त्याच कारणामुळे अधिष्ठानाहून पृथक नसल्या कारणानच तस्य आत्मानंदस्य जो काही आत्मानंद आहे तो अद्वितीय स्वरूपच आहे. तो म्हटले ना आत्मानंद अद्वितीय योगानंद ठीक आहे का अद्वितीय स्वरूप आहे आत्मानंद आहे योगानंद हा अद्वितीय आहे त्यामुळे ठीक आहे तो ब्रह्मानंद आहे.
परंतु आत्मानंद हा द्वैत स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप नाही, त्यामुळे तो ब्रह्मानंद होऊ शकत नाही अशी शंका केली होती. त्याचं उत्तर दिलं की आत्मानंद हा अद्वितीय रूपच आहे, कारण आत्मानंद हा सर्वांचं यच्छयावत जगताचं कारण आहे आणि ते पदार्थ जे आहेत कल्पित आहेत, अध्यस्त आहेत आणि अध्यस्त पदार्थ तत्वतः अधिष्ठान रूपच असतो. त्याला स्वतंत्र अस्तित्व नसल्या कारणानं त्या अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी द्वैत निर्माण करू शकत नाही. म्हणून आत्मानंद हा ब्रह्मानंदच आहे. ननु सुधारुत श्रुतिवाक्ये आत्मनः कारणत्वं श्रूयते न आनंदस्य इति आशंक्य तत्प्रतिपादकं तदीयमेव आनंदाध्येव खलु इमानि भूतानि जायन्ते इत्यादी वाक्यम अर्थतः पठती. ननु उदाहृत श्रुतिवाक्ये, तुम्ही जे काही उदाहरण म्हणून श्रुतिवाक्य दिलं तर त्या ठिकाणी तुम्ही काय म्हटलात की आत्मानंद आत्मनः कारणत्वं श्रूयते. काय श्रुती आहे? आत्मनः आकाशः संभूतः, आत्म्यापासून आकाशादी सृष्टी उत्पन्न झाली. आणि तुम्ही अधिष्ठान कोण सांगितलं? आत्मानंद हा सर्वाचं कारण आहे, अधिष्ठान आहे, सर्व आत्मानंद स्वरूपच आहेत असं सांगितलं. म्हणजे अधिष्ठान या ठिकाणी आहे आत्मानंद आणि श्रुती तुम्ही सांगितली आत्मनः, आत्मा सांगितले नाही का. उदाहरणार्थ श्रुतिवाक्ये आत्मनः कारणत्वं श्रूयते, आत्मनः आकाशा संभूता, या श्रुतीमध्ये कारण कोण ठरला? आत्मा. आणि तुम्ही काय सांगितलं? आत्मानंद, आनंद सांगितला. आत्मनः कारणत्वं श्रूयते न आनंदस्य कारणता, आनंदाला काय कारणता या श्रुतीत सांगितलेली नाही. आत्मनः आकाशा संभूत या श्रुतीमध्ये न आनंदस्य इति आशंक्य, अशी आशंका घेऊन तत्प्रतिपादकम, तत्नाम आनंद प्रतिपादकम, आनंद हेच त्याला कारण आहे, संपूर्ण सृष्टीला आनंद हा कारण आहे असं प्रतिपादन करणारं तदीयम एव, तदीयम ना जे काही आपण 33 श्रुतीमध्ये आत्मनः आकाशा संभूता म्हटलं, आत्माकारण म्हटलं, त्याच श्रुतीमध्ये की आनंद हा संपूर्ण सृष्टीला कारणीभूत आहे अशी सृष्टी उद्धृत सांगतात. आनंद हा ध्येव ही म्हणजे निश्चयानं, हे काय आनंदात खलू म्हणजे निश्चयानं इमानी भूतानी, आनंदात ही एव निश्चयानं आनंदापासूनच जायंते उत्पन्न होतात. ह्या श्रुतीमध्ये आनंदाला कारण सांगितले की नाही? मागच्या श्रुतीत आत्मा सांगितला, पण या श्रुतीमध्ये आनंद, आनंदापासून संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते, राहतात ते आनंदामध्येच, स्थिती आनंदामध्येच आणि शेवटी लय झाल्यानंतर कुठे? आनंदामध्येच राहतात. ही श्रुतीचा अर्थतः कटपठन करतात. श्लोक क्रमांक आहे 3. आनंदादेव तज्जातम् आनन्दादेव तज्जातम्, आनन्दादेव तज्जातम्, आनन्दादेव तज्जातम्, तिष्ठत्यानंद एव तत्, तिष्ठत्यानन्द एव तत्, तिष्ठत्यानन्द एव तत्, तिष्ठत्यानन्द एव तत्, आनंद एव लीनं चे, आनन्द एव लीनं चे, आनन्द एव लीनं चे, आनन्द एव लीनं चे, त्युक्तानंदात् कथं पृथक्, त्युक्तानन्दात् कथं पृथक्, त्युक्तानन्दात् कथं पृथक्, त्युक्तानन्दात् कथं पृथक्, आनन्दादेव तज्जातं, तिष्ठत्यानन्द एव तत्, आनन्द एव लीनं चेत्युक्तानन्दात् कथं पृथक्, आनन्दादेव तज्जातं, तिष्ठत्यानन्द एव तत्, आनन्द एव लीनं चेत्युक्तानन्दात् कथं पृथक्. आनंदात एव तज्जातं, तिष्ठति आनंदे एव तत्, आनंदे एव लीनं च इति उक्तानंदात् कथं पृथक्. तत् आनंदात एव जातं, तत् आनंदे एव तिष्ठति च आनंदे एव लीनम् इति उक्त आनंदात कथं पृथक्. तत्, तत् म्हणजे जे काही जगत आहे, आनंदात एव जातं, मागच्या श्रुतीमध्ये आत्म्यापासून म्हटलं होतं, पण ह्या श्रुतीमध्ये आनंदापासूनच उत्पन्न होते. अर्थात सगळ्याला कारण कोण आहे? आनंद हाच कारणीभूत आहे, अधिष्ठान आनंद हाच अधिष्ठान आहे. तत् आनंदात एव जातं, आनंदचे संपूर्ण जगत आनंदापासूनच उत्पन्न झालेलं आहे.
तत् नाम ते जगत आनंदेव तिष्ठती, उत्पत्ती त्याच्यापासूनच आहे, स्थितीही त्याच्यामध्येच आहे. आणि च आनंदेव लीनम, आणि लीन झाल्यानंतर कुठे लीन होतं? आनंदामध्येच लीन होतं. इथे अशी गोष्ट असल्या कारणानं उक्ता आनंदात, म्हणून जो काही आम्ही आता आत्मानंद सांगितला, तर त्या आत्मानंदापासून हे जगत, जे देहाधिक मिथ्यात्मा असतील, त्यात गौणात्मा असतील, संपूर्ण आकाशादी सृष्टी असेल, हे संपूर्ण जगत ह्या आनंदावरून कथम पृथक, कसं बरं पृथक आहे? अर्थात पृथक आहे का? पृथक नाही. फलितम आह, श्रुती सांगितली आनंदादेव खुलीमानी भूतानी जायंते. या श्रुती कशासाठी सांगितली? तर सांगतात या श्रुतीवरून निश्चित झालं की आत्मानंदाहून ही संपूर्ण इच्छेव सृष्टी भिन्न नाही, कारण स्वरूपच ही संपूर्ण सृष्टी आहे, कारणाव्यतिरिक्त याला स्वतंत्र कोणतंही अस्तित्व नाही. अत्र इदम अनुमानम सूचितम, तर या ठिकाणी अनुमान सूचित केले जात आहे. काय? विमतम, वादाचा विषय. काय? जगत आनंदात न भिद्यते, संपूर्ण हे संपूर्ण कार्यात्मक असणारं जगत हे त्याचं जे अधिष्ठान आहे, अधिष्ठान म्हणा किंवा कारण म्हणा, उपादान कारण म्हणा, तर त्या उपादान कारणाहून भिन्न नाही. जेवढं म्हणून कार्य आहे, जगतरूपी कार्य, हे अधिष्ठान जो काय आत्मानंद आहे, कारणरूप जो आत्मानंद आहे, ते कारणाहून भिन्न नाही. म्हणजे भिन्न नाही, भिन्नतेचा अभाव हे आपलं साध्य आहे. का बरं? हेतू दिला तत्कार्यत्वात, जगत भिन्न का नाही? कारण जगत हे पर आनंदाचं कार्य असल्या कारणानं, आनंद स्वरूप ब्रह्माचं कार्य असल्या कारणानं व्याप्ती दिलेली आहे की यत यत कार्यम, जे जे काही कार्य म्हणून आहे, तर ते तत्तत न भिद्यते, ते कार्य याच्यावर जे काही कार्य आहे ते आपापल्या कारणाहून भिन्न नसतं. जे काही कार्य आहे ते आपल्या कारणाहून भिन्न नाही. दृष्टांत द्या. यथा मृत कार्यम घटादी मृदह न भिद्यते, दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे मृत कार्यम घटादी, मातीचं कार्य असणारं जे घट आहे कार्य, आणि कारण आहे मृत्तिका, तर मृत्तिकाचं कार्य जे घटादी आहे, तर ते घटादी मृदह न भिद्यते, मातीहून भिन्न आहेत का? घटादी जे कार्य आहेत हे घटादी कार्य माती, आपलं जे काही कारण आहे कारणाहून भिन्न आहे का? नाही, माती स्वरूपच आहे. घटादी फक्त वाचारंभम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम, जसं दृष्टांत आहे त्या दृष्टांताप्रमाणे जे काही जगत म्हणून जेवढं काही कार्य आहे, संपूर्ण कार्य, त्याचं जे कारण आनंद, तर त्या आनंदाहून भिन्न नाही, कारण ते त्या कार्याचं कारणाचं कार्य असल्या कारण जेच्या व जे काही सकल कार्य आहे, हे सकल कार्य आपल्या कारणाहून भिन्न नाही. असा मृत्तिका आणि घटाचा दृष्टांत दिला. नंतर सिद्धांती त्या दृष्टांताविषयी शंका घेतात. पा कुलालाद उत्पन्नस्य घटस्य ततो भेददर्शनात अनैकांतिकता हेतोः इति आशंक्य कुलालस्य निमित्तकारणत्वात् यः च आनंदस्य उपादान समर्थनात मा एवं इति आह. तो म्हणतो तुम्ही सांगितली व्याप्ती. काय सांगितली? की जे जे काही कार्य म्हणून आहे ते कार्य आपापल्या कारणाहून भिन्न नाही. दृष्टांत दिला मृत्तिकेचा आणि घटाचा. पण त्या जसा घटाला मृत्तिका कारण आहे, केवळ मृत्तिकाचं कारण आहे का? कुलालच नसेल, कुंभारच नसेल तर घट होईल का? नाही. म्हणून त्या घटाला कुंभारही कारण आहे. मग कुंभार कारण आहे ना, मग कुंभार कारणा वाचून त्या घटाला स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही? आहे की? तेच सांगतात. पा कुलालांत उत्पन्नस्य घटस्य, जसं माती कारण आहे तसं त्याप्रमाणे कुंभारही कारण आहे. म्हणून तो म्हणतो कुलालाद उत्पन्नस्य घटस्य, त्या कुंभारापासून उत्पन्न केलेला जो घट आहे, तर ततो भेददर्शनात, त्या घटाचा ततः नाम, ते जे काय आपलं कारण आहे, कोण कारण? कुलाल रूपी कारण, त्या कुलाल रूपी कारणापासून घटाचा भेद दिसून येतो. त्यामुळे तुम्ही जो काही हेतू दिलेला आहे, कोणता हेतू दिला त्यांनी? तत्कार्यत्वात, है ना, त्या कारणाचं कार्य असल्या कारणानं जे जे काही कार्य म्हणून आहे हे सकल कार्य कारण स्वरूपच आहे असं ते म्हटले होते. मग कार्यत्व, त्या कारणाचं कार्यत्व, हा जो काही तुम्ही हेतू दिलेला आहे हा हेतू अनैकांतिक हेतू आहे. अनैकांतिक हेतू म्हणजे हा
व्यभिचारी हेतू आहे, हा साध्याला सिद्ध करू शकत नाही, असं कोण म्हणतं? पूर्वपक्षी. इथे आशंक्य, अशी शंका पूर्व पक्षानं घेतली का हेतू साध्य अभावत अवृत्तित्व, नाही का, साध्याच्या अभावाच्या अधिकरणामध्ये राहतो, नाही का. साध्य काय आपलं? नाही, जगत आनंदात न भिद्यते, जगत हे आनंदाहून भिन्न नाही, हे आपलं साध्य आहे. म्हणजे कार्य जे आहे हे कारणाहून भिन्न नाही, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कारणाहून भिन्न नाही, कारणाहून अभिन्न आहे. परंतु जो काही त्याने दृष्टांत दिला, जसं ही गोष्ट इथे घडते, मृत आणि घटाधिकामध्ये घडते, पण कुलाला आणि घटामध्ये घडते का? कुलाला आणि घटामध्ये घडू शकत नाही. कारण कुलाल आणि घट म्हटलं तर जे काही कार्य म्हणून आहे, घट कार्य आहे, तर ते कार्य त्या कुलालाहून भिन्न आहे की नाही? भिन्न आहे. आपला काय पाहिजे? भिन्न तो नसलं पाहिजे, आणि काही तर काय आहे? भिन्न आहे. त्यामुळे हा हेतू जो कसा आहे? अनैकांतिक आहे. कोणता हेतू? तत्कार्यत्व, कारणाचं जे काही कार्यत्व आहे, हा कार्यत्व हेतू अनैकांतिक आहे, व्यभिचारी आहे, तो साध्याला सिद्ध करू शकत नाही. इथे आशंक्य, अशी शंका तिथपर्यंत घेतली. पुढे म्हणता सिद्धांत उतरते, बाबा कुलालस्य निमित्त कारणत्वात, तू जो काही कारण घेतलं ते कारण कोणतं घेतलं? निमित्त कारण घेतलं. आम्हाला निमित्त कारण अपेक्षित नाही. निमित्त कारणत्वात यह च आनंदस्य उपादान समर्थनात, आम्ही जो काही आनंद कारण म्हणतो, हे काही निमित्त कारण थोडं आहे. आनंद आम्ही सांगताना कोणतं कारण सांगतो? उपादान कारण सांगतो. त्यामुळे दृष्टांतामध्येही तुला कोणतं कारण घ्यावं लागेल? उपादान कारणच घ्यावं लागेल. कुलाल कारण घेऊन चालणार नाही, नाही का. आईला पुढे नेलं पाहिजे ना, मागं का आणतो? समर्थनात मा एवम, त्यामुळे तू असं म्हणू नको. कुलालात घट उत्पन्नो, कुलालाद घट उत्पन्नो, कुलालाद घट उत्पन्नो, कुलालाद घट उत्पन्नो, भिन्नश्चेति न शंक्यता, भिन्नश्चेति न शक्यतां, भिन्नश्चेति न शक्यतां, भिन्नश्चेति न शक्यतां. मृद्वदेश उपादानम्, मृद्वदेश उपादानं, मृद्वदेश उपादानं, मृद्वदेश उपादानं, निमित्तं न कुलालवत्, निमित्तं न कुलालवत्, निमित्तं न कुलालवत्, निमित्तं न कुलालवत्. कुलालाद् घट उत्पन्नो, भिन्नश्चेति न शक्यतां, मृद्वदेश उपादानं, निमित्तं न कुलालवत्. कुलालाद् घट उत्पन्नो, भिन्नश्चेति न शक्यतां, मृद्वदेश उपादानं, निमित्तं न कुलालवत्. कुलालवत् घटः उत्पन्नः भिन्नः च इति न शंक्यताम्, मृद्वत् एषः उपादानं निमित्तं न कुलालवत्. कुलालात् घटः उत्पन्नः च भिन्न, असं तो म्हणतो, इति न शंक्यताम्. कुलालात् उत्पन्न घट भिन्न च इति न शंक्यताम्. एषः मृदवत् उपादानम्, एषः मृदवत् उपादानम्, कुलालवत् निमित्तं न. सांगतात कुलालात घट उत्पन्न, तो म्हणतो की त्या कुंभारापासून घट उत्पन्न झाला आणि त्यामुळे तो भिन्न आहे. आणि तुम्ही तर सिद्धांत केला की जे काही कार्य म्हणून आहे हे संपूर्ण कार्य कारणाहून भिन्न नाही. तर असं काही जुळत नाही या ठिकाणी दृष्टांतामध्ये. जर कुलाल कारण घेतलं तर इति न शंक्यता, अशी बाबा तू शंका घेऊ नको. का बरं? कारण आम्ही जो काही येश म्हणताना जो काही मी आत्मानंद कारण सांगितला, हा कारण येश म्हणजे आत्मानंद, मृद्वत उपादानम, तशी मृत्तिका ही घटाकरता उपादान कारण आहे, त्याप्रमाणे आत्मानंद हा संपूर्ण याच्यावत कार्याप्रती उपादान कारण आहे. कुलालवत निमित्तम न, जसा कुंभार निमित्त कारण आहे तसा आत्मानंद हा निमित्त कारण आहे का? आम्हाला निमित्त कारण सांगायचं नाही, आम्हाला उपादान कारण सांगायचं आहे. म्हणून आम्ही तो दृष्टांत दिला, मृत्तिका आणि घट कुलाल घेऊन चालणार नाही. एष आत्मानंद मृदवत
अर्थात मृद घटस्यैव उपादान कारणम कुलालवत कुलालैव निमित्त कारणम न भवती. एषा म्हणजे जो आत्मानंद आहे तो मृदवत याचा अर्थ करतात मृद घटस्यैव. जशी मृत्तिका आणि घट यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे, अर्थात मृत्तिका हे उपादान कारण आहे, उपादानम कारणम कुलालवत. परंतु कुलालवत म्हणजे कुलालाप्रमाणे तसा कुलाल घटाप्रते निमित्त कारण आहे, तसं निमित्त कारण आम्हाला अपेक्षित आहे का? नाही, निमित्त कारण न भवती. ननु कुतः न उपादानत्वं कुलालस्यापि ते आशंक्य स्थितिलयाधार रूप उपादानत्व लक्षण अभावात इत्याह. तुम्ही म्हणता की हा कुंभार जो आहे हा निमित्त कारण आहे, पण आम्ही म्हणतो हा कुंभारच कोण आहे? उपादान कारण आहे. काय हरकत आहे म्हणायला? जसं त्या मातेला तुम्ही उपादान कारण म्हणता तसं कुंभारालाही आम्ही उपादान कारण म्हणतो. मग उपादान कारण असून देखील त्या उपादान कारणापासून घट हा भिन्नच आहे. काय हरकत आहे? ननु कुत न उपादानातून, का बरं तुम्ही त्याला उपादान कारण म्हणत नाही? कुलालस्यापि उपादानं कारणातून कुतः न इति आशंक्य, अशी शंका घेतली असतात. बाबा त्याचं लक्षण आहे नाही का, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण जर जुळलं तर त्या आम्ही कुंभाराला काय म्हणतो? उपादान कारण आहे. मग काय लक्षण आहे? त्या उपादान कारणाचं लक्षण सांगतात पहा. स्थिती लया आधार रूप उपादानत्व लक्षण अभावात. हे लक्षणाचं स्वरूप आहे. काय लक्षण आहे? ज्याच्यामध्ये स्थिती होते, ज्याच्यामध्ये लय होतो, उत्पत्ती स्थिती आणि त्या लयाला आधाररूप असा जो आहे त्यालाच काय म्हणतात? उपादानत्व. तेच त्याचं उपादान कारण आहे असं लक्षण. असे कोणाचं लक्षण आहे? उपादान कारणाचं, की ज्याच्यामध्ये उत्पत्ती होते, स्थिती होते, लय होतं आणि सगळ्याला आधार स्वरूप असं असणारं जे आहे त्याला उपादान कारण असं म्हणतात. असं उपादान कारणाचं लक्षण जे आहे तर त्या लक्षणाचा अभाव आहे. कुठे अभाव आहे? कुलालाच्या ठिकाणी. त्यामुळे कुलाल हा उपादान कारण होऊ शकत नाही, ही गोष्ट कथन करतात पहा. स्थितिर्लयश्च कुंभस्य स्थितिर्लयश्च कुंभस्य स्थितिर्लयश्च कुंभस्य स्थितिर्लयश्च कुंभस्य कुलालेस्तो नहि क्वचित् कुलालेस्तो नहि क्वचित् कुलालेस्तो नहि क्वचित् कुलालेस्तो नहि क्वचित् दृष्टौ तौ मृदी तद्वत्. दृष्टौ तौ मृदि तद्वत् स्यात् हा दृष्टौ तौ मृदि तद्वत् स्यात् दृष्टौ तौ मृदि तद्वत् स्यात् दृष्टौ तौ मृदि तद्वत् स्यात् दुपादानं तयोः श्रुतेः दुपादानं तयोः श्रुतेः दुपादानं तयोः श्रुतेः दुपादानं तयोः श्रुतेः स्थितिर्लयश्च कुंभस्य कुलालेस्तो नहि क्वचित् दृष्टौ तौ मृदि तद्वत् स्यात् दुपादानं तयोः श्रुतेः स्थितिर्लयश्च कुंभस्य कुलालेस्तो नहि क्वचित् दृष्टौ तौ मृदि तद्वत् स्यात् दुपादानं तयोः श्रुतेः. स्थितिः लयः च कुंभस्य कुलाले स्तः न हि क्वचित् दृष्टौ तौ मृदी तद्वत् स्यात् उपादानं तयोः श्रुतेः. ही या कारणामुळे काय? कुंभस्य स्थितिः च लयः कुलाले क्वचित् नस्तः तौ मृदी दृष्टौ तद्वत् उपादानं स्यात् का तयोः श्रुतेः. ही कारण ज्या कारणामुळे कुंभस्य स्थिती, कुंभाची स्थिती म्हणजे घटाची स्थिती आणि घटाचा लय जो आहे, कुंभाराला उपादान कारण म्हटलं असतं कधी? जर त्या घटाची स्थिती आणि लय त्या कुंभारामध्ये झाला असता तर. कुंभस्य स्थिती कुंभाची घटाची स्थिती आणि लय जो आहे कुलाले क्वचित नसतं, त्या कुंभाराच्या ठिकाणी कधी होत नाही. आणि मग हे जे काही स्थिती आणि लय आहे ते कुठे दिसून येतात? तौ ना स्थिती आणि लयौ हे दोन्ही मृदी दृष्टौ मातीच्या ठिकाणी दिसून येतात. जे कारण आहे उपादान कारण मातीच्या ठिकाणी दिसून येतात, म्हणून उपादान कारण हा कुंभार नसून हा कोण आहे? मृत्तिकाच आहे. तद्वत उपादानं स्यात्. जशी मृत्तिका ही उपादान कारण आहे घटाप्रती, त्याप्रमाणे
या घटाकरता तद्वत उपादानं स्यात्. तद्वत म्हणजे त्या दृष्टांताप्रमाणे मृत्तिका घटाप्रती उपादान कारण आहे, त्याप्रमाणे आनंद जो आहे ह्या संपूर्ण याच्यावर जगताप्रती उपादानं स्यात्, उपादान कारण आहे. का बरं? कारण तयो श्रुती, त्या दोघाविषयी श्रुती आहे. त्या दोघाविषयी म्हणजे स्थिती आणि लय हा आत्मानंदाच्या ठिकाणी घडतो अशी श्रुती आहे. पा हिचा अर्थ करता यस्मात कारणात, ज्या कारणामुळं काय घटस्य स्थितीलयो कुलालाधारव न भवतः आता न उपादानत्व इति शेषः, की ज्या कारणामुळे घटाचे स्थिती आणि लय जे आहे उत्पत्ती स्थिती लय इत्यादी जे आहेत तर त्याचा आधार कुलाला आधाराव न भवतः, आधार हे कुलाला आधार स्थिती आणि लयाचा आधार हा कुलाला आहे, कुंभार आहे का? न भवत, होऊ शकत नाही. म्हणून आता काय होऊ शकत नाही? न भवत भवती भवत, काय होऊ शकत नाही? स्थितीलयौ, हे दोघांचे आधार कुंभार होऊ शकत नाही. आता म्हणून न उपादानत्व न, म्हणून तो कुंभार हा उपादान कारण होऊ शकत नाही असा अध्याय करायचा. कुत्र तरी तौ इत्याता, ठीक आहे, मग कुंभार होऊ शकत नाही, मग तरी तौ नाम स्थितीलयौ, ते स्थितीलय आहेत. घटाचा स्थिती आणि लय कुठे घडतात असं म्हणतात, सांगतात तौ मृदी दृष्टौ, तौ नाम घटस्य स्थितीलयौ, घटाचा स्थिती किंवा घटाचा लय जो आहे तर तो तत् उपादान भूताया मृदीयव दृष्टौ, त्या घटाचं उपादान कारण असणारी जी मृत्तिका तर त्या मृत्तिकेच्या ठिकाणी दिसतात, म्हणजे प्रत्यक्षाने उपलब्ध, प्रत्यक्ष आपल्याला उपलब्ध होतं. त्याला काही शास्त्र शिकायची गरज आहे का? नाही. भवतु एवं, ठीक आहे, तुम्ही सांगितलं घटाचा आणि मृत्तिका दृष्टांत दिला, त्या घटाचं उपादान कारण मृत्तिकाही सांगितलं, पण आपला विषय काय चाललेला आहे लक्षात आहे का? नाही का? आत्मानंद हा सगळ्या जगताचं कारण आहे, हा आपला विषय चालला, आणि आत्मानंदाहून जगत पृथक नाही याची याचा काही संबंध आहे का? भवतु एवं, ते असू द्या दृष्टांत, तत्र असू द्या प्रकृती किमायतम, प्रस्तुत विषयाशी काय संबंध आहे आपला? आत्मानंद हा कारण आहे जगत कार्य याच्या विषयी, तर सांगतात तद्वत, त्या दृष्टांताप्रमाणेच, घटाच्या आणि मृत्तिकाच्या दृष्टांताप्रमाणेच जग तद्वत उपादानं स्यात्, त्या जगताचा आत्मानंद हा उपादान कारण आहे. तद्वत घटस्य मृद उपादान, घटाची जशी माती उपादान कारण आहे त्याप्रमाणे जगतः अपि, संपूर्ण जगताचं आनंद हे उपादानम, आनंद हेच उपादान कारण आहे. कशावरून? काय येतोय त्याविषयी? तत्र नाम तस्मिन् विषयी हेतू तयो श्रुते, स्थिती आहे काय? तयो नाम जगस्थिती लयो हो, जगताची स्थिती आणि लय हे कुठे घडतात त्याविषयी श्रुती आहे. काय श्रुती आहे? जी आताच आपण पाहिली, आनंदा देव खलु इमानी भूतानि जायन्ते, नाही का? आनंदापासूनच ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते, त्या ठिकाणीच लय पावते. हे सगळ्या गोष्टी श्रुती, हे सर्व विषय श्रुतीमध्ये आलेले आहे. इत्यादी वाक्ये आनंद हेतुकत्व श्रवणात, या श्रुतीमध्ये या संपूर्ण जगताला आनंद हा हेतू आहे असं हेतुत्व आपल्याला श्रवण घडतं, ऐकायला मिळतं. या श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे की आनंदापासूनच संपूर्ण सृष्टी उत्पत्ती होते. याचाच अर्थ ह्या संपूर्ण सृष्टीचं उपादान कारण कोण आहे? आनंद हाच आहे. आनंदस्य स्वाभिमतं जगत उपादानत्वं वक्तुं तद अवांतर भेदम आह. आनंदस्य, आनंदाचं स्वाभिमतं, स्व म्हणजे आपल्याला सिद्धांताला अभिमत असणार जगत उपादानातून वक्तुं. आता एकंदरीत काय ठरलं की आनंद हे जगताचं उपादान कारण आहे, सिद्धांताला मान्य. स्वाभिमतम जगत उपादानात्व, पण ते सांगण्याकरता उपादान कारण काय एक आहे का? उपादान कारण अनेक अनेक आहेत ना. तद अवांतर भेदम, त्या उपादान कारणाचे अवांतर भेद आहेत, तर ते अवांतर भेद सांगतात. पहा, 3 प्रकारचे भेद आहेत. उपादानं त्रिधा भिन्नम, उपादानं त्रिधा भिन्नम्, उपादानं त्रिधा भिन्नम्, उपादानं त्रिधा भिन्नम्, विवर्ति परिणामी च, विवरति परिणामी च, विवरति परिणामी च, विवरति परिणामी च, आरंभकं च तत्रान्त्यौ, आरम्भकं च तत्रान्त्यौ, आरम्भकं च तत्रान्त्यौ, आरम्भकं च तत्रान्त्यौ, न निरंशेवकाशिनौ, न निरंशेवकाशिनौ, न निरंशेवकाशिनौ, न निरंशेवकाशिनौ, उपादानं त्रिधा भिन्नं, विवरति परिणामी च, आरम्भकं च तत्रान्त्यौ,
न निरंशेऽवकाशिनौ उपादानं त्रिधा भिन्नं विवर्ति परिणामि च आरम्भकं च तत्रान्त्यौ न निरंशेऽवकाशिनौ. उपादानं त्रिधा भिन्नं विवर्ते परिणामी च आरंभकं च तत्र अन्त्यौ न निरंशे अवकाशिनौ. विवर्ते च परिणामी च आरंभकम उपादानं त्रिधा भिन्नं तत्र अन्त्यौ निरंशे न अवकाशिनौ. आता उपादान कारण आनंद हे उपादान कारण आहे. उपादान कारण हे तीन प्रकारचं आहे. मग सिद्धांताला कोणता अभिप्रेत आहे त्यासाठी पहिल्यांदा स्पष्टीकरण करतात. विवर्तीच परिणामी आरंभकम, एक विवर्त उपादान कारण आहे, एक परिणामी उपादान कारण आहे आणि एक आरंभ उपादान कारण आहे. असं उपादान कारण तीन प्रकारे उपादान कारण उपादानं त्रिधा भिन्नम, तीन प्रकारे भिन्न भिन्न आहे. तत्र अंत्यौ निरंश अंत्य, अंत्य कोणते कोणते उपादानं त्रिधा भिन्नम, विवर्ती पहिला आहे, दुसरा परिणामी आहे आणि तिसरा आरंभ आहे. अंत्य दोन कोण आहेत? परिणामी आणि आरंभक. तत्र अंत्यौ त्या उपादान कारणामध्ये तीन आहेत, त्यांच्यामध्ये अंत्यौ जे अंत्य दोन आहेत, शेवटचे दोन आहेत, परिणामी आणि आरंभक. निरंशे न अवकाश नऊ, निरंश परंतु ते दोन कारण जे आहेत ते या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण का? निरंशे निरंशे न अवकाश नऊ. तर इथं निरंश परमात्मा कसा आहे? निरंश असल्या कारणानं त्या दोन कारणांना इथं अवकाश नाही, जागा नाही, वाव नाही, संधी नाही. कारण परिणामी कारण व्हायचं असेल तरी ते कसं लागतं? अंशाने युक्त लागतं. दुधाचं दही व्हायचं म्हटलं तर ते अंश लागतं, सावयव लागतं. किंवा आरंभक तंतूपासून पट निर्माण व्हायचा म्हटलं तर देखील ते अंशानं युक्त लागतं. परंतु परमात्मा निरंश आहे, म्हणून निरंश न अवकाश नऊ. निरंश परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी यांना कोणते अवकाश मिळू शकत नाही. जगद उपादानत्व सांगण्याकरता तीन प्रकार केले. तत्र विवर्तम परिशेषयितुम इतरौ पक्षौ दूषयति. विवर्त जे सिद्धांताला अभिप्रेत कारण उपादान कारण सांगताना अभिप्रेत कोणतं कारण आहे? विवर्त उपादान कारण आहे. हे सांगण्याकरता परिशेषयितुम ते अवशिष्ट ठेवण्याकरता इतरौ पक्षौ इतर दोन पक्ष उत्पन्न आले. कोणते? परिणामी आणि आरंभ. तर ते दूषितुम दूषे त्याचं दूषण देतात, त्याचा निराश करतात की अंत्याला अवकाश नाही. अंत्यौ अंत्यवनाम आरंभ परिणाम पक्ष. आरंभवाद, आरंभवाद कुणाचा आहे? न्याय वैशेषिकांचा आहे आरंभवाद आणि सांख्यांचा आहे परिणामवाद. तर त्या दोन्ही पक्षांना निरंशे नम निरवयव वस्तूनी, निरवयव वस्तूच्या ठिकाणी न अवकाश नऊ, त्यांना अवकाश नाही. आपली जी आत्मवस्तू आहे त्या आत्मवस्तू निरवयव आहे आणि यांचा आरंभवाद व्हायचा असेल किंवा परिणाम व्हायचा असेल तर त्याला वस्तू कशी लागेल? सावयव लागेल. आणि ही वस्तू निरवयव आहे, त्यामुळे न अवकाश नऊ नाम अवकाशवंत न भवत, यांना कोणती जागा संधी मिळत नाही. अशा प्रकारे परिणाम कारणाचा आणि आरंभ कारणाचा निराश केला गेलेला आहे. आरंभ कारणवाद, आरंभ म्हणजे काय तर आणखी पुढे स्पष्टीकरण येणार आहे. आरंभवाद म्हणजे पदार्थ जो आहे आरंभ होतो पदार्थाचा, भिन्न असणार कारण भिन्न आहे आणि कार्य भिन्न आहे. भिन्न असणाऱ्या कारणापासून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती होते, त्यांचा सिद्धांत आहे. भिन्न असणाऱ्या कारणापासून भिन्न असणाऱ्या कार्याची उत्पत्ती होते. कार्याचं आणि कारणाचं प्रयोजन वेगळं आहे. अर्थ प्रयोजन म्हणजे अर्थवत्ता वेगळी आहे, त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे, असं न्याय सिद्धांताचं मत आहे. पुढे येणारच आहे ते हेच. तर असा म्हणून त्याला आरंभ असं म्हणतात. आरंभ का म्हणतात? कारण त्या कार्याचा आरंभ झाला ना. कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्य नव्हतंच, त्याचा आरंभ झाला, उत्पत्ती झाली, म्हणून त्याला आरंभ नावात असं नाव पडलेलं आहे. आणि सांख्य मात्र जे काय म्हणतात, कार्याचा आविर्भाव झाला, म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वी नव्हतं असं नाही. कार्य होतं परंतु किम स्वरूप होतं? कारण स्वरूप होतं, परंतु त्याचा प्रगटीकरण झालं म्हणजे पूर्वी कार्य आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? सत्कार्यवाद. यांचा कोणता वाद आहे? असत्कार्यवाद. असत्कार्य म्हणजे कार्यपूर्वी असत आहे म्हणून हे म्हणतात असत्कार्यवाद. म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्य नव्हतं म्हणून त्यांचा वाद आहे असत्कार्यवाद. आणि सांख्यांना सत्कार्यवाद का म्हणतात?
कार्य जे आहे जरी त्याच्या स्वरूपानं नसलं, घट जो आहे जरी आकारवान नसला तरी तो कसा होता, मृत्तिका स्वरूप होताच ना. म्हणून कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्य आहेच, फक्त किंवा स्वरूप आहे, कारण स्वरूप आहे. म्हणून कार्याला पूर्वी सत्ता आहे, विद्यमानता आहे, म्हणून हा सत्कार्यवाद झाला. आणि न्यायवैशेषिकांचा असत्कार्यवाद का, कारण कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्य नव्हतंच असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांचा असत्कार्यवाद आहे. आरंभवाद का म्हणतात, कार्य उत्पत्त पूर्वी नव्हतं, त्याचा आरंभ झाला भिन्न असणाऱ्या कारणापासून. भिन्न असणाऱ्या कार्याचा सिद्धांत खंडित आहे, सगळ्यांना माहिती आहे, परंतु फक्त आरंभवादाची शक्ती आणि असत्कार्यवादाची शक्ती सांगितली की पूर्वी कार्य असत मानतात आणि पदार्थाची उत्पत्ती झाली म्हणून आरंभवाद मानतात. सांख्य जे आहेत हे सत्कार्यवाद मानतात, कारण कार्य उत्पत्तीच्या पूर्वी कार्य होतं परंतु कारण स्वरूप होतं. आणि यांच्यामध्ये परिणाम मानतात, नाही का. अवस्थांतरापत्ती म्हणजे फक्त काय झालं, मृत्तिका होती, त्या मृत्तिकेला घटाची अवस्था प्राप्त झाली असं म्हणतात सांख्य. अवस्थांतरतापत्ती ही असा आरंभवाद आणि परिणामवाद यामधला भेद आहे. विचारसागरामध्ये व्याख्या आलेली आहे. परिणाम कशाला म्हणतात, उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला म्हणतात परिणाम. आरंभवादाची काही व्याख्या विचारसागरामध्ये आलेली नाही, त्यामुळे आता उद्या आपण त्याचा विचार करू, नाही का. आपली वेळ झाली. मग आता पुढे आरंभवाद कशाला म्हणतात, परिणामवाद कशाला म्हणतात, विवर्तवाद कशाला म्हणतात, आणि मग या ठिकाणी आपला कोणता अभिप्रेत आहे, आणि जगत हे जरी प्रतीला आलं तरी हे कसं अध्यस्त आहे, आणि अद्वैतच कसं शिल्लक राहतं, अद्वैत स्वरूपच कसा आत्मानंद आहे, याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम. 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 तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.